मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लोनिंग व्हेक्टरबद्दल बघितलं होतं, त्याची पूर्ण माहिती. जसं बॅक्टेरियोफेजेस आणि प्लास्मिड्स ऑफ बॅक्टेरिया दे आर युज्ड ॲज अ क्लोनिंग व्हेक्टर. आता आपल्याला ह्या क्लोनिंग व्हेक्टरची म्हणजे जो व्हेक्टर म्हणून वापरला जाणार आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक पाहायची. काय काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असले पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये काही घटक असायला हवे जेणेकरून त्याचा आपल्याला व्हेक्टर म्हणून वापर करता येईल. तर यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे तो व्हेक्टर जो आहे क्लोनिंग व्हेक्टर, इट शुड हॅव ॲबिलिटी ऑफ इंडिपेंडंट रेप्लिकेशन. पहिला जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्याचं ते म्हणजे व्हेक्टर इट शुड हॅव ॲबिलिटी टू रेप्लिकेट इंडिपेंडंट मध्ये, ॲबिलिटी टू रेप्लिकेट इंडिपेंडंटली. मग ह्यासाठी इंडिपेंडंट असं रेप्लिकेशन याच्यामध्ये व्हावं यासाठी म्हणून, आणि आपण जर त्याच्यामध्ये एखादं जीन इन्सर्ट करणार आहोत तर त्यालासुद्धा त्यांनी रेप्लिकेट केलं पाहिजे. याच्यासाठी त्याच्यामध्ये स्पेशल साईट आणि स्पेशल जीन असले पाहिजे. ORI जीन किंवा ओरी साईट म्हणतात त्याला, ORI साईट व ओरी साईट ही त्या ठिकाणी असली पाहिजे. हे जीन जे आहे ओरी जीन, दिस विल एबल टू रेप्लिकेट दिस व्हेक्टर ऑर द प्लास्मिड, ज्याच्यामध्ये आपण आपला जीन ऑफ इंटरेस्ट इंट्रोड्यूस करणार. दुसरं त्याचं कॅरेक्टरिस्टिक हे आहे की व्हेक्टर शुड बी एबल टू इझिली इंट्रोड्यूस इंटू होस्ट सेल, इझिली इंट्रोड्यूस इंटू द होस्ट सेल. म्हणजे आता आपल्याला जो काही व्हेक्टर आपण वापरणार आहोत प्लास्मिड वगैरे, तर ह्या प्लास्मिडला इथे जो आपला जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो आपण इथे एकदा लायगेट केला, जोडला की हा झाला रिकॉम्बिनंट DNA किंवा ज्याला आपण rDNA असं म्हणतो. हा rDNA पुन्हा एकदा मल्टिप्लाय होण्यासाठी, याच्या नंबर ऑफ कॉपीज तयार होण्यासाठी म्हणून याला आपल्याला विशिष्ट अशा कॉम्पिटंट होस्टमध्ये टाकावं लागणार आहे. कॉम्पिटंट होस्ट पुन्हा तो बॅक्टेरियाच वापरावा लागणार ज्या बॅक्टेरियामधून आपण हा प्लास्मिड काढलेला आहे. मग त्या होस्ट सेलमध्ये तो इझिली इंट्रोड्यूस झाला पाहिजे, त्याच्यामध्ये सहजपणे त्याला आपल्याला सहज टाकता आलं पाहिजे. हे दुसरं त्याचं वैशिष्ट्य. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य हे आहे व्हेक्टरचं की व्हेक्टर शुड हॅव मार्कर जीन. इट शुड हॅव मार्कर जीन. त्याच्यामध्ये मार्कर जीन असले पाहिजे. आता मार्कर जीन म्हणजे काय? इट शुड बी प्रोव्हाइड विथ मार्कर जीन्स. मार्कर जीन्स जे आहे ते अँटीबायोटिक रेझिस्टन्ससाठी पाहिजे, अँटीबायोटिक फॉर अँटीबायोटिक रेझिस्टन्स. मग हे कशासाठी? तर आपण जी काही कल्चर नंतर ते ग्रो करणार आहोत, म्हणजे आता हा होस्ट सेल जो काही होता त्याच्यामध्ये आपण व्हेक्टर ज्याचं रूपांतर rDNAमध्ये केलं ते एकदा आपण सेलमध्ये इंट्रोड्यूस केलं की त्या सेलला ग्रो करावं लागतं विशिष्ट अशा कल्चर मीडियमवर. तर त्या कल्चर मीडियममध्ये कुठल्याही प्रकारचं दुसरं इन्फेक्टिव्ह एजंट येऊन ते स्पॉईल होऊ नये याच्यासाठी आपल्याला अँटीबायोटिक यूज करावं लागतं. हे कोणते अँटीबायोटिक असतात? तर टेट्रासायक्लिन आहे, त्यानंतर ॲम्पिसिलिन आहे, ॲम्पिसिलिन, टेट्रासायक्लिन यासारखे बॅक्टेरियाला सहजपणे वाढू देणारे जे काही अँटीबायोटिक आहेत ते याच्यामध्ये टाकावे लागतात, जेणेकरून दुसरं कुठलं इन्फेक्टिव्ह मटेरियल तिथे येणार नाही. आपण जो काही इंट्रोड्यूस केलेला जीन आहे तो तिथे मल्टिप्लाय झाला पाहिजे. तो जीन ज्याच्यामध्ये आहे तो कॉम्पिटंट होस्ट सेल म्हणजेच बॅक्टेरिया सेल त्या ठिकाणी वाढला पाहिजे, ग्रो झाला पाहिजे. मग जर त्याच्यामध्ये हा अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन नसेल, तो जो की विशिष्ट प्रोटीन तयार करून त्याला अँटीबायोटिक रेझिस्टन्स प्रोव्हाइड करतो, तो मार्कर जीन त्याच्यामध्ये जर नसेल तर आपला सगळा प्रयोग फेल जाईल. आणि त्यासाठी म्हणून खास करून ॲम्पिसिलिन आणि टेट्रासायक्लिन या अँटीबायोटिक अगेन्स्ट याच्या रेझिस्टन्स असा मार्कर जीन त्याच्यामध्ये असावा लागतो. तर हा जीन त्यामध्ये असला पाहिजे. आणि जसं जर नसेल तर मग आर्टिफिशियली तो इंट्रोड्यूस पण केला जातो. तर तो आर्टिफिशियल व्हेक्टरमध्ये आपण पाहू. त्यानंतर हे झालं तिसरं वैशिष्ट्य. यानंतर व्हेक्टर इट मस्ट कंटेन युनिक क्लिव्हेज साईट. याच्यामध्ये युनिक क्लिव्हेज साईट असली पाहिजे, क्लिव्हेज साईट किंवा रेस्ट्रिक्शन साईट म्हणून आपण. त्याचं कारण काय की जो काही व्हेक्टर म्हणून आपण वापरणार आहोत, प्लास्मिड वापरणार आहोत, तर त्याच्यामध्ये ह्या प्लास्मिडमध्ये ही जर क्लिव्हेज साईट विशिष्ट साईट असेल तर या ठिकाणी हा कट करून हा पार्ट आपल्याला त्याचा काढून टाकायचा. आणि हा काढल्यानंतर रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईमने, त्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला आपला जीन ऑफ इंटरेस्ट जो आहे डिझायर्ड जीन किंवा जीन ऑफ इंटरेस्ट, समजा तो इन्सुलिनसाठीचा असेल किंवा कुठल्या एका जे प्रॉडक्ट आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठीचा जीन,
तो जीन आपल्याला इथे इंट्रोड्यूस करता येतो. मग त्यासाठी म्हणून ह्या व्हेक्टरमध्ये तशी एक विशिष्ट क्लिवेज साईट पण असली पाहिजे. मग ती क्लिवेज जी साईट आहे या ठिकाणी तो एन्झाईम, जो पर्टिक्युलर एन्झाईम एंडोन्यूक्लियस आपण जीन ऑफ इंटरेस्ट कट करण्यासाठी वापरला, तोच इथे वापरून हे क्लिवेज साईट या ठिकाणी तो कट करेल. आणि मग हा भाग जो ओपन झालेला आहे इथे आपल्याला आपला जीन ऑफ इंटरेस्ट लायगेट करता येतो, जोडता येतो. सो इट शुड हॅव युनिक क्लिवेज साईट इन वन ऑफ द मार्कर जीन फॉर रेस्ट्रिक्शन एन्झाईम. हे झालं चौथं वैशिष्ट्य. त्यानंतर पाचवं कॅरेक्टरिस्टिक हे आहे की व्हेक्टर शुड हॅव सुटेबल कंट्रोल इलेमेंट. इट शुड हॅव सुटेबल कंट्रोल इलेमेंट. आता याच्यामध्ये कंट्रोल इलेमेंटसुद्धा असले पाहिजे, जसे आपण ऑपेरॉनमध्ये बघितले होते. कोणकोणते होते ऑपेरॉनमध्ये बघितले होते ते आपले कंट्रोल इलेमेंट? जस्ट लाईक प्रोमोटर which promote the process of protein synthesis, then operator to operate the process, and also ribosomal binding site. हे सगळे घटक त्याच्यामध्ये असले पाहिजे. तर हे कंट्रोल इलेमेंटसुद्धा याच्यामध्ये असायला पाहिजे. तर हे झालं कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्लोनिंग व्हेक्टर. मग आता सगळे हे जे काही कॅरेक्टरिस्टिक आपण ठरवले की एवढे सगळे पाहिजे, पण ते त्याच्यामध्ये असतीलच नॅचरल व्हेक्टरमध्ये ते असतीलच असं काही सांगता येत नाही. म्हणून मग आपल्याला काही आर्टिफिशियल व्हेक्टर तयार करावं लागतं. तर आर्टिफिशियल व्हेक्टरचे काही एक्झाम्पल आपण बघितले होते, कोणकोणते तयार केले ते. त्यातला होता वेल नोन, जे नेहमी वापरला जातो, तो आहे PBr322. आणि दुसरा एक पाहिला आता PBr320. तर हे वापरले जातात आर्टिफिशियल व्हेक्टर. म्हणजे आता याच्यामध्ये जर का नसेल ते ठराविक कॅरेक्टरिस्टिक सगळे, जसं मार्कर जीन असू शकत नाही बऱ्याच वेळेला, मग ते आपल्याला इंट्रोड्यूस करावे लागतात. अशी काही उदाहरणं आहेत. या व्यतिरिक्त आणखीन एक आहे PACYC. हाही एक आहे 177. तर हे जे प्लास्मिड असतात त्याच्यामध्ये नेमकं स्ट्रक्चर काय असतं आणि काय काय असतात, तर ते आपल्याला पहिल्यांदा पाहायचं. याच्यामध्ये प्लास्मिड, या प्लास्मिडमध्ये जे स्ट्रक्चर्स असतात त्यामध्ये बघा आता काय काय असतं यामध्ये. हा प्लास्मिड म्हणजे एक डबल स्टँडेड सर्क्युलर DNAच असतो, विच इज रिझेम्बलिंग टू द ऑफ द मेन क्रोमोझोम सारखाच असतो. फक्त याच्यामध्ये एक ठराविक रिजन, हा इथून इथपर्यंतचा हा रिजन घेऊ आपण, एवढा जो रिजन आहे हा वेगवेगळ्या प्रकारच्या एन्झाईम्सला रेस्ट्रिक्शन साईट प्रोव्हाइड करतो. जे काही एंडोन्यूक्लियस आपल्याला वापरायचे तिथे एवढा पोर्शन हा साधारणपणे त्याला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस वेगवेगळ्या प्रकारचे, जसं आपण पाहिलं होतं HINT, हिंड 2 आहे, हिंड 3 सुद्धा आहे. त्यानंतर साल हा एक आहे, साल 1 हा एक आहे, बाम 2 आहे, हा आहे. त्यानंतर असे अनेक आहे, एक 7-8 असे आहेत. इको R1 हा जास्त करून वापरला जाणारा रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. हा या ठिकाणी विशिष्ट ठिकाणी कट, मात्र एकावेळी एका रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसने आपल्याला कट करता येतो. ती ही झाली रेस्ट्रिक्शन साईट त्याची, जिथे की आपल्याला जीन ऑफ इंटरेस्ट त्या ठिकाणी लायगेट करता येतो. त्यानंतर याच्यामध्ये आणखीन मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे आणखीन एक साईट असली पाहिजे, दॅट इज कॉल्ड ORI साईट. This ORI site it will provide the gene for replication of this DNA. आपला याच्यामध्ये इथे इंट्रोड्यूस केलेला जो DNA असेल हा त्याचा DNA झाला. मग हा इथून एवढा आपण कट केला आणि इथे आपला जीन ऑफ इंटरेस्ट समजा लायगेट केला आहे, तर हा याच्यासोबतच मल्टिप्लाय झाला पाहिजे. यासाठी ही ORI साईट मदत करेल त्याच्या जीन सोबत. आणि त्यानंतर इथे आणखीन एक स्ट्रक्चर या ठिकाणी पाहिजे, मार्कर जीन जे आहे, दिस मार्कर जीन या ठिकाणी पहा दाखवलेला आहे ॲम्पिसिलिन रेझिस्टन्स. तर ॲम्पिसिलिनला रेझिस्टन्स असणारा जो जीन असेल तो ते जीन या ठिकाणी असतील. दिस इज कॉल्ड सिलेक्टेबल मार्कर. तर हे सिलेक्टेबल मार्करसुद्धा याच्यामध्ये आपल्याला इंट्रोड्यूस करता येतात, नसेल तर इंट्रोड्यूस करता येतात. आणि हेच DNA क्लोनिंगसाठी हे वेक्टर म्हणून वापरले जातात. जास्त करून E. coli बॅक्टेरिया जो आहे, या E. coli बॅक्टेरियामधून हे प्लास्मिड काढले जातात. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलं जातं इन rDNA टेक्नॉलॉजी, आणि त्यानंतर आपला जीन ऑफ इंटरेस्ट लायगेट केला जातो. अँड दिस प्लास्मिड नाऊ गेट कन्व्हर्टेड इंटू rDNA.
आणि मग याचा उपयोग आपल्याला आपलं प्रोडक्ट मिळवण्यासाठी करता येतो. दिस इज अबाउट प्लास्मिड. नेक्स्ट व्हिडिओ विल सी प्लास्मिड व्हेक्टर फॉर प्लांट्स.